Good morning, students. Today we are going to learn about specific measures undertaken by the government to generate employment opportunity. तर सरकारद्वारे ज्या काही योजना आहेत त्या कोणकोणत्या योजना आहेत ज्याद्वारे सरकार या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते. पेज नंबर 47, 11th economics. Okay, so now फर्स्ट वन इज एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. तर ही जी स्कीम आहे ज्याला आपण EGS असं म्हणतो थोडक्यात. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑन 28 मार्च 1972. तर 1972मध्ये ही जी स्कीम आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये अवलंबली गेली. दिस स्कीम वॉज इंटेंडेड टू प्रोव्हाइड प्रोडक्टिव्ह एम्प्लॉयमेंट टू रुरल पॉप्युलेशन. तर जे काय मोस्टली जी स्कीम आहे ती जे ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही स्कीम इंट्रोड्यूस केली गेली होती. नाव and thereby solve the problem of rural unemployment and poverty. Actually, unemployment and poverty, these two words are correlated. ज्या ठिकाणी बेकारी असते त्या ठिकाणी दारिद्र्य असतं. का? तर बघा, ज्या ठिकाणी इन्कम जास्त असेल, ज्या लोकांचं इन्कम जास्त असेल त्यांचं जे काय स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असणार आहे आणि त्यांची पॉवर्टी ही कमी असणार आहे. सो हायर द इन्कम, लोअर द पॉवर्टी, अँड लोअर द पॉवर्टी, हायर काय म्हणू आपण, lower the income, higher the poverty. So under this situation, government assures to provide minimum employment opportunity. तर या स्कीमद्वारे लोकांना कमीत कमी रोजगार किती दिला जावा याची संधी प्रोव्हाइड केली जाते. ड्यू टू इट्स सक्सेस इन महाराष्ट्र, EGS वॉज इम्प्लिमेंटेड इन अदर स्टेट ॲज वेल. तर ही स्कीम खूप मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल झाली आणि त्याचाच वापर अनेक राज्यामध्ये केला जात आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये तर ती सक्सेस झाली तर आणखीन स्टेटमध्ये पण तोच फॉर्म्युला यूज केला जात आहे. स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. This scheme was launched in April 1999 after restructuring the Integrated Rural Development Program and Allied Scheme. तर ही जी स्कीम आहे ती 1999 मध्ये इंट्रोड्यूस केली गेली आहे. इट इज ओनली सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम. तर स्वयंरोजगार, लोकांना स्वतःचा रोजगार स्वतः शोधता आला पाहिजे फॉर द रुरल पुअर इन इंडिया. तर थोडक्यात काय, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना स्वतःचा रोजगार कशा प्रकारे स्टार्ट करता येईल या दृष्टिकोनातून सरकारने ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. स्वर्ण जयंती सहकारी रोजगार योजना ही सुद्धा जी स्कीम आहे ती 1997 मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. इट प्रोव्हाइड्स गेनफुल एम्प्लॉयमेंट टू द अर्बन अँड अनएम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयड. तर ॲक्च्युली ही जी स्कीम आहे ती मात्र ही अर्बन एरियासाठी आहे. शहरामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. इट इन्क्लुडेड सेल्फ एम्प्लॉयमेंट, ही सुद्धा सेल्फ एम्प्लॉयमेंटला प्रमोट करणारी आहे. स्वयंरोजगार, वुमेन सेल्फ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, तर महिला सबलीकरण, त्यांना स्वयंरोजगार शोधता यावा. स्किल ट्रेनिंग फॉर एम्प्लॉयमेंट प्रमोशन, तर थोडक्यात काय सॉफ्ट स्किल देण्याचं काम केलं जातं किंवा स्किल ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात गव्हर्नमेंटद्वारे. अँड अर्बन वेज एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, शहरी भागामध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील त्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. फॉर दिस स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट शेअर 75% ऑफ कॉस्ट अँड द स्टेट गव्हर्नमेंट शेअर 25% ऑफ द कॉस्ट. तर केंद्र सरकारद्वारे 75% जे काय फंड दिलं जातं आणि 25% हे स्टेट गव्हर्नमेंटला यामध्ये इन्व्हेस्ट करावे लागतात. नेक्स्ट वन इज प्रधानमंत्री रोजगार योजना. तर this scheme is being implemented since 1993 to create and provide sustainable self-employment opportunity to more than 1 million educated unemployed youth. तर ही जी स्कीम आहे ती 1993 मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे. तर सस्टेनेबल सेल्फ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, सस्टेनेबल म्हणजे काय की त्यांचा रोजगार टिकून राहील. दे रिमेन इन जॉब फॉर लॉंगर ड्युरेशन, जास्त काळासाठी त्यांना जॉब भेटेल. तर मिलियन्स ऑफ पीपल आर गेटिंग जॉब. तर अनेक 1 मिलियन एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट यूथ, जे अनएज्युकेटेड आहेत 1 मिलियन म्हणजे 10 लाख लोकांना रोजगार देण्याचं हे लक्ष ठेवलं होतं, 10 लाखापेक्षा जास्त.
ट्रेनिंग रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, तर ही सुद्धा स्कीम इंट्रोड्यूस केली होती, इनिशिएटेड इन 1979 विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅकलिंग अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम अमंग द रुरल यूथ. तर जे काही रुरल एरियामध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा जो काही अनएम्प्लॉयमेंटचा जो प्रॉब्लेम आहे, बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व करण्याच्या दृष्टीने ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. इट एम ॲट ट्रेनिंग अबाउट 2 lakh रुरल यूथ एव्हरी इयर टू एनेबल देम टू बिकम सेल्फ एम्प्लॉयमेंट. मीन्स गव्हर्नमेंट would like to give at least 2 lakh people, those people who are living in rural area. So government have one objective to give at least 2 lakh people per year, every year. प्रत्येक वर्षी कमीत कमी 2 लाख लोकांना रोजगार देण्याचा सरकारचा उद्देश आहे. सो हियर सेल्फ एम्प्लॉयमेंटला प्रमोट करण्याचं काम केलं जातं. सो धिस स्कीम वॉज मर्ज इन टू स्वर्ण जयंती ग्राम स्वराजगार योजना इन 1999. तर ही जी स्कीम आहे ती काय मर्ज केली, म्हणजे आता ह्या स्कीमचं नाव काय, कोणत्या स्कीमला मर्ज केलं गेलं, स्वर्ण जयंती ग्राम रोजगार योजना आहे त्या स्कीमला या स्कीममध्ये मर्ज करण्यात आलेला आहे. नंतर आहे जवाहर रोजगार योजना. तर ही जी स्कीम आहे ती 1989मध्ये इंट्रोड्यूस केलेली आहे होती. तर यामध्ये द जवाहर रोजगार योजना फॉर इंटेन्सिव्ह एम्प्लॉयमेंट क्रिएशन इन 120 बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट. तर आपल्या देशातील एकूण 120 जे राज्य काय म्हणतो आपण जिल्हे आहेत ते निवड केले होते या स्कीमच्या अंडर. इट वॉज डिस्ट्रिक्टेड इन रुरल एरिया. याचा जो काय आहे फक्त रुरल एरियासाठीच ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे, इतर एरियासाठी नाही. विथ इफेक्ट फ्रॉम एप्रिल 99 इट वॉज रिनेम जवाहर ग्राम समृद्धी योजना. तर याच योजनेचं नाव चेंज केलं गेलं, तर जवाहर ग्राम समृद्धी योजना. नेक्स्ट वन इज महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. सिन्स 2 ऑक्टोबर 2019, 2009मध्ये ह्या स्कीमचं काय इंट्रोडक्शन झालेलं आहे. नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हॅज बीन रिनेम्ड. बघा जी पूर्वी जी स्कीम होते त्याचं फक्त नाव चेंज करण्यात आलेलं आहे. तर नाव काय चेंज करण्यात आलं बघा या ठिकाणी बघा. तर महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, अगोदर नाव काय होतं त्यांचं, तर एक मिनटं, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम हे जे नाव होतं ते चेंज करण्यात आलेलं आहे. This scheme provided at least 100 days of guaranteed wage employment in a financial year to at least one member of every rural household whose adult member volunteers to do unskilled manual work. तर बघा कमीत कमी 100 दिवस रोजगार हा प्रत्येक नागरिकाला मिळण्याचा हक्क आहे. म्हणजे एका घरामध्ये कमीत कमी एका व्यक्तीला रोजगार देण्याचा हक्क आहे. रोजगार देणे सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार त्याप्रमाणे रोजगार प्रोव्हाइड करीत असते. नेक्स्ट वन इज दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्लेसमेंट linked skill training program under the Ministry of Rural Development announced on September 23rd, 2014. तर ही 23 सप्टेंबर 2014 दिवशी या स्कीमचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. The mission of this scheme is to reduce poverty as well as provide gainful and sustainable employment through rural regular wages. तर ॲक्च्युली या योजनेच्या अंडर ग्रामीण भागामध्ये जी काही बेरोजगारी आहे, बेकारी आहे, दारिद्र्य आहे ते कमी करण्यासाठी आणि रेग्युलर वेजेस म्हणजे त्यांना दैनंदिन रोजगार मिळणं गरजेचं आहे, नियमित रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून सरकार ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. द फोकस ऑफ दिस प्रोग्राम इज ऑन द रुरल यूथ फ्रॉम पुअर फॅमिलीज. जे पुअर फॅमिली आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, मोस्टली हुज एज इज बिटवीन 15 to 35 इयर. तर 15 ते 35 वयोगटातील लोकांना हे या स्कीमचा फायदा घेता येतो. नेक्स्ट वन इज नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2015. तर द फर्स्ट नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट वॉज नोटिफाईड इन 2009 to promote private sector participation via innovative फंडिंग मॉडेल. तर सरकारने एक इनोव्हेटिव्ह फंडिंग मॉडेल फाइंड आउट केलेलं आहे 2015मध्ये. या सॉफ्ट स्किल गव्हर्नमेंटद्वारे इंट्रोड्यूस केले जातात आहे का नाही. पंतप्रधान
स्कीम पंतप्रधानांद्वारे ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. The objective of this scheme is to coordinate and strengthen the factor essential for growth of entrepreneurship across the country. This would include बघा तर ह्या स्कीमद्वारे काय काय दिलं जातं ते आपण बघत आहोत. प्रमोट एंटरप्रेनरशिप कल्चर, थोडक्यात औद्योगिक एंटरप्रेनरशिप म्हणजे उद्योजकता जे कल्चर आहे. ॲक्च्युली नवनवीन इंडस्ट्री स्टार्ट केल्या पाहिजे, लोकांमध्ये उद्योजकता उद्योजकता कलेचा विकास झाला पाहिजे. एनकरेज एंटरप्रेनरशिप ॲज अ व्हायबल करिअर ऑप्शन थ्रू ॲडोकोसी. तर थोडक्यात एक चांगल्या प्रकारचं काय म्हणू आपण, एक करिअर ऑप्शन आहे एंटरप्रेनरशिप, असं त्यांना सांगणे किंवा तशा प्रकारचा ॲडवाईस करणे. प्रमोट एंटरप्रेनरशिप अमंग वुमेन, तर मोस्टली वुमेनला सुद्धा जे काही महिला आहे, महिला सबलीकरण करणे, त्यांना सुद्धा नवनवीन उद्योग स्टार्ट करण्यास काय नॉलेज प्रोव्हाइड करणे. Startup India initiative. So it was introduced in January 2016 with aspiration to impart more strength and inspiration to the talented young generation of India to do something new for India and humanity. बघा तर ही जी काही स्टार्टअप इंडिया जी स्कीम आहे पंतप्रधान द्वारे ही इंट्रोड्यूस केलेली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे ही स्कीम इंट्रोड्यूस केलेली आहे. स्टार्टअप जे नवनवीन जे काही लोक असतात ज्यांना स्वतःचा स्टार्टअप बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर त्या लोकांना फंडिंग अवेलेबल करून दिलं जातं. जे काही टॅलेंटेड यंग जनरेशन आहे त्यांना नवनवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केल्या जातात आणि ते बिझनेस करू शकतात आणि त्याद्वारे आपल्या इंडियाचं डेव्हलपमेंट करू शकतात आणि ह्युमॅनिटी मानवतेचा विकास करू शकतात. सो नेक्स्ट वन इज प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. So this scheme is also introduced by the Prime Minister Mr. Narendra Modi. So the objective of this scheme is to encourage skill development among youth by providing monetary reward for successful completion of approved training program. तर ॲक्च्युली एक ट्रेनिंग प्रोग्राम असतो, तो ट्रेनिंग प्रोग्राम या लोकांना पूर्ण करावा लागतो आणि त्यांना मग मॉनिटरी रिवॉर्डसुद्धा दिला जातो. म्हणजे जे लोक चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग अटेंड करतात, त्या ठिकाणी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देतात, त्यांना शिक्षणासाठी सुद्धा पैसा उपलब्ध करून दिला जातो. दिस गव्हर्नमेंट हॅज अलोकेटेड अ बजेट ऑफ ₹12,000 crores in till 2020 फॉर इम्प्लिमेंटिंग ऑफ द स्कीम. तर सरकारद्वारे एकूण 12,000 कोटी रुपये या स्कीमसाठी दिलेले आहेत. तर याद्वारे खूप मोठ्या प्रमाणात जे काही रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात आहे. So my dear students, one thing you should be keep in mind. Actually, we are going to learn different types of problem and how to solve that problem. आपण पहिल्यांदा बघितलं प्रॉब्लेम ऑफ पॉप्युलेशन अँड हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. त्यानंतर बघत आहोत आपण प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. त्यानंतर आपण बघूया पॉवर्टी. बट मेन थिंग इज यू शुड बी कीप इन माइंड दॅट इज वाय वी आर गोइंग टू स्टडी ईच अँड एव्हरीथिंग. ह्या सगळ्या गोष्टी आपण का शिकत आहोत, त्याचं मेन रिझन असं आहे की वी हॅव टू चेंज अवर ॲटिट्यूड. आपण आपला ॲटिट्यूड, आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर आपण जास्तीत जास्त मोटिवेशनल व्हिडिओज बघणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त आपला ॲटिट्यूड चेंज करणं आवश्यक आहे. वी हॅव टू रीड अ लॉट ऑफ बुक. जे काही मोटिवेशनल बुक्स असतील किंवा जे इलॉन मस्क असेल किंवा बिल गेट्स असतील, अशा लोकांची बायोग्राफी असतील किंवा अशा लोकांवर बनवलेल्या व्हिडिओज असतील त्या बघणं आवश्यक आहे. इन दिस वे वी कॅन बी गेट मोटिवेटेड अँड वी कॅन फाइंड आउट एनी जॉब अँड वी विल सॉल्व ऑल दिस प्रॉब्लेम्स. आपण सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. सो वन थिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज वी हॅव टू चेंज अवर ॲटिट्यूड. आपण आपला ॲटिट्यूड चेंज करणं गरजेचं आहे. सो वी कॅन सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. थँकिंग यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल.